Now we study about limit of trigonometric functions. So there are some trigonometric functions. Limit x tends to a sin x. Then its limit is sin a. Put a at x. Whenever there is x, replace x by a. Limit x tends to a. Suppose cos x. Then the limit of this function is cos a. Means again same. Put x is equal to a. Number 3, limit x tends to a tan x. Then the limit is tan a. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये काय होईल, जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे सिंपल ए. तर हे सिंपल फॉर्मॅट झालं. याच्यामध्ये एक स्टँडर्ड फॉर्म्युला असा आहे. नंबर 4, लिमिट एक्स टेन्स टू ए साइन लिमिट एक्स टेन्स टू 0. हे लक्षात ठेवायचं. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे साइन सोबत जो कुठला फंक्शन असेल तो ॲज इट इज कुठे असायला पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये असायला पाहिजे. आणि जी व्हॅल्यू आहे फंक्शनची एक्स टेन्स किंवा त्या व्हेरिएबलची ही कुठे अप्रोच करायला असायला पाहिजे, 0कडे. तेव्हा डायरेक्ट आन्सर किती लिहायचा, 1. सेम वे लिमिट एक्स टेन्स टू 0 cos x is equal to simple cos 0, that is 1. And most important is limit x tends to 0 tan x upon x is equal to also 1. ते 3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. लिमिट x tends to 0 sin x upon x is equal to 1. लिमिट x tends to 0 cos x, that is cos 0, x replaced by 0 here, is equal to 1. and limit x tends to 0 tan x upon x is equal to 1. बाकी या ठिकाणी एक्स टेन्स टू ए मीन्स एनी नंबर, कुठला एखादा नंबर असेल, π/2, π/4, 1, 2, 5, 7 कुठलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट व्हॅल्यू अप्लाय करायची, डायरेक्ट लिमिट पुट करायचं आहे. पण लिमिट एक्स टेन्स टू 0 जर असेल तर मात्र डायरेक्ट लिमिट अप्लाय करायची नाही. साइन एक्स अपॉन एक्सची व्हॅल्यू 1 असेल, टॅन एक्स अपॉन एक्सची व्हॅल्यू 1 असेल आणि कॉस एक्सची व्हॅल्यू 1 असेल. इथे कॉस एक्सला डिनॉमिनेटरमध्ये एक्स लिहायची गरज नाही. ते 3 फॉर्म्युलाज आहेत फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 कॉस एक्स इज इक्वल टू 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. नो क्वेश्चंस. लिमिट एक्स टेन्स टू 0 और थीटा टेन्स टू 0. Limit, evaluate limit theta tends to 0 sin 7 theta upon theta, sin of 7 theta upon theta. आता इथं व्हॅल्यू, इथं जो व्हेरिएबल दिला आहे तो कोणता दिला आहे, थिटा. थिटाची व्हॅल्यू कोणाकडे अप्रोच करताय, 0कडे. सो लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन ऑफ, दिस इज सिंपल अँगल ॲडजस्टमेंट. साइन सोबत जो दिलेला आहे दॅट इज द अँगल 7 theta डिवायडेड बाय थिटा. साइन सोबत जो कुठला फंक्शन दिलेला असेल तो ॲज इट इज कुठे असायला पाहिजे, इन डिनॉमिनेटर. आहे का, नाही. सो मेक ॲडजस्टमेंट ऑफ 7. सो 7 theta. इथे साइन सोबत जो अँगल दिला आहे तो कोणता अँगल आहे, 7 theta. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे, 7 theta. इथे फक्त काय दिला आहे, थिटा. म्हणून कशाची ॲडजस्टमेंट करायची, 7ची. 7ने मल्टिप्लाय करा, 7ने डिवाइड करा. नाउ धिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला साइन एक्स अपॉन एक्स व्हेन एक्स टेन्स टू 0. म्हणजे याची लिमिट किती असेल, 1 इंटू दिस इज 7 ॲज इट इज, म्हणजे 1 इंटू 7, 7. सो लिमिट ऑफ द गिवन फंक्शन इज 7. त्याच्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 0. सेकंड एक्झाम्पल, साइन 8x अपॉन टॅन 4x. साइन 8x अपॉन टॅन 4x. सो लिमिट एक्स टेन्स टू 0. Now sin 8x, so sin 8x upon x, both numerator and denominator divided by x. So we can distribute the limit also. So tan 4x divided by x. आता इथे काय करू आपण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनी एक्सची गरज आहे म्हणून एक्सने डिवाइड करून टाकू. त्याच्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 0. साइन ऑफ हाउ मेनी हियर, 8x. डिनॉमिनेटर कंटेन ओनली x, सो ॲडजस्टमेंट ऑफ 8. limit x tends to 0 tan of 4x divided by x
म्हणजे टॅनसोबत कोणा इथे 4x, इथे डिनॉमिनेटरमध्ये एक्स कशाची गरज आहे 4ची, सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4. त्याच्यानंतर ही जी टर्म आहे हे आणि ही जी टर्म आहे दोघांची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 1, बिकॉज लिमिट ऑफ sin x upon x is equal to 1, limit of tan x upon x is equal to 1 when both x tends to 0, so 1 into 8 upon here 1 into 4, so 4 to the 8, so 2 is the limit. Number 3. स्टँडर्ड एक्झाम्पल घेऊ आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला विचारलं आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. हा प्रत्येक एक प्रॉब्लेम झाला की त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट व्हॅल्युएबल फॉर्म्युला फॉर लिमिट इज 1 मायनस कॉस अँड द आन्सर ऑफ 1 मायनस कॉस इज 2 साइन स्क्वेअर. वॉट एवर द अँगल मेक इट हाफ. So 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2. So right here the formula limit x tends to 0. 1 minus cos is 2 sin square x आहे म्हणून x by 2 upon x square. 2 हा कोएफिशियंट आहे, याला बाहेर काढून टाका. सो 2 टाइम्स लिमिट x टेन्स टू 0. आता हा जो फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये शिकलो होतो 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. हा फायनल फॉर्म्युला. 2 हा कोएफिशियंट आहे, बाहेर निघेल sin square of x by 2 upon x square. आता न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे, म्हणून त्याला आपण कंबाईन करून टाकू. सो साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन एक्स आणि या दोघांचाही काय घेऊ होल स्क्वेअर. लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करता येते असं. नाव अँगल हिअर एक्स बाय 2 अँड हिअर ओनली एक्स. सो नाव चेंज द अँगल ऑर ॲडजस्ट द अँगल, नॉट चेंज द अँगल. सो साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन हिअर एक्स ॲज इट इज, नीड इज अपॉन 2. म्हणून याला अपॉन 2 केलं, म्हणून इथे काय करू आपण इंटू 2 करू. म्हणजे एक्सला 2ने डिवाइड केलं, 2ने मल्टिप्लाय केलं, होल स्क्वेअर. 2 इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0. आता साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन एक्स बाय 2 याची जी लिमिट आहे ती किती असते 1 अपॉन इथे किती राहिले 2 याचा होल स्क्वेअर. आता इथे कुठेच व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे लिमिट डायरेक्ट पुट करता येईल. 1 बाय 2 होल स्क्वेअर दॅट इज 1 बाय 4. So 2 1 the 2 2 to the 4. So last answer is 1 by 2. तर 1 minus cos x upon x square याची जर लिमिट x टेन्स टू 0 असेल तर आन्सर किती येईल 1 by 2. आणि हा जो फॉर्म्युला आहे 1 minus cos x हा आपल्याला खूपदा यूज करायचा आहे. 2 times sin square of x by 2. Next example is limit x tends to 4 cot x minus 1 upon cos x square x minus 2. Now here limit x tends to a means any number, here pi by 4. Cot x minus 1 upon cos x square x minus 2. Actually हा जो क्वेश्चन आहे हा आयडेंटिटीजचे क्वेश्चन्स आहेत. Whenever there is in numerator or in denominator cos x square x, cot square x, sin square x, cos square x, sec square x, tan square x, all these trigonometric functions are there, then use identities. So cos x square x means cot square x plus 1. This is the identity. 1 plus cot square x is equal to cos x square x. म्हणजे आपण cos x square x च्या ऐवजी काय लिहिलं 1 plus cot square x. आता प्लस 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1. सो दॅट इज cot square x minus 1. आता हा जो डिनॉमिनेटर आहे याचा फॉर्म्युला कोणता यूज करता येईल इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b इंटू a प्लस b आर द फॅक्टर्स. सो cot x minus 1 फर्स्ट फॅक्टर, cot x plus 1 सेकंड फॅक्टर. हिअर cot x minus 1 get cancelled. So remaining are 1 upon cot x plus 1. Now apply the limit. Put x is equal to pi by 4. So 1 upon cot of pi by 4 plus 1. Cot pi by 4 ची व्हॅल्यू किती 1. So 1 upon 1 plus 1 that is 1 by 2. This is the answer. Next question is limit x tends to 3 pi by 2 under root of 3 minus sin x minus 2 upon cos square x. So here denominator contain cos square x means identity and numerator contain under root of 3 minus sin x. आता जेव्हा जेव्हा अंडर रूट साईन असेल त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल राहत असेल तेव्हा तेव्हा काय करावं लागतं रॅशनलायझेशन. म्हणजे ऑब्व्हियसली इथं पहिल्यांदा काय करणं आहे आपल्याला रॅशनलायझेशन करणं आहे. परत काय करावं लागेल कॉस स्क्वेअर एक्स आहे म्हणजे आयडेंटिटी अप्लाय करावं लागेल. सो मेक फर्स्ट रॅशनलायझेशन अंडर रूट ऑफ 3 मायनस साइन एक्स मायनस 2 याचा कॉन्जुगेट अंडर रूट ऑफ 3 मायनस साइन एक्स प्लस 2 म्हणून मल्टिप्लाय करा डिवाइड करा आणि कॉस स्क्वेअर एक्सच्या वेळी आपण काय लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स.
न्यूमरेटर मल्टिप्लाय विथ न्यूमरेटर. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सेम फॉर्म्युला. सो अंडर रूट स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 3 मायनस साइन एक्स मायनस ॲज इट इज 2चा स्क्वेअर दॅट इज 4. हा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी हा फॉर्म्युला येईल इथे 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स इंटू आता न्यूमरेटर हा या न्यूमरेटर मल्टिप्लाय झाला हे आन्सर भेटलं म्हणजे इथे 1 राहिलं. डिनॉमिनेटर ॲज इट इज. आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा कॉन्जुगेट आहे त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही. सो पुट एक्स इज इक्वल टू व्हॉट इज 3π/2 म्हणून इथे एक्सची ऐवजी काय लिहावं लागेल 3π/2. हे पॅरलल प्रूव्ह करून टाका पॅरलल लिहून टाकायचं. नाव 3 - 4 इज इक्वल टू -1 मायनस साइन एक्स ॲज इट इज. डिनॉमिनेटर रिमेन्स सेम. व्हॅल्यू ऑफ 3 साइन ऑफ 3π/2. आता साइन ऑफ 3π/2 ची व्हॅल्यू किती असते -1. सो राईट हिअर -1. नेक्स्ट 1 here -1 minus sin x, so take out minus as a common element, so minus is outside the bracket, 1 plus sin x within the bracket. Now numerator and denominator both have 1 plus sin x, so cancel out it. 3 minus of -1 म्हणजे +1, so 3 + 1 4, under root of 4 is equal to 2, so 2 + 2 is equal to किती होतील इथे 4. इथे 1 minus sin x राहिला डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये राहिला -1. नाव 1 plus sin x कॅन्सल, सो पुट x is equal to 3π/2 हा 0 होत नाही. सो साइन ऑफ 3π/2 येईल इथे. मग साइन ऑफ 3π/2 ची व्हॅल्यू किती -1. हे बघा मायनस ऑफ -1 म्हणजे +1, सो 1 + 1 2, सो -1/2 इंटू 1/4. सो द लास्ट आन्सर इज -1/8. अशा पद्धतीने एक सिम्पल क्वेश्चन आहे. पहिल्यांदा अंडर रूट आहे म्हणून रॅशनलायझेशन करायचं, कॉस स्क्वेअर आहे म्हणून आयडेंटिटी वापरायची. रॅशनलायझेशन केल्यानंतर जे काही व्हॅल्यू येईल डिनॉमिनेटरमध्ये त्याला तुम्ही डायरेक्ट लिमिट अप्लाय करू शकता. कुठला तरी एक फॅक्टर नक्कीच डिलीट होईल. इथं 1 + sin x कॅन्सल आउट होतो. जे काय उरेल त्याच्यामध्ये लिमिट अप्लाय करून टाकायचं अँड गेट द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट लिमिट x टेंड्स टू 0 साइन ऑफ x² 1 minus cos x² upon x to the power 6. So we can write here sin of x² 1 minus cos square x is, and this x to the power 6 can be written as x² whole cube. Now put x² is equal to suppose theta. As x tends to 0, theta also tends to 0 because 0 square is equal to 0. Now all these three x square are replaced by theta, means x² replaced by theta, this x² replaced by theta, this x² also replaced by theta, means it is this is theta cube. Now denominator contains 3 theta, so use sin theta upon theta first, and second 1 minus cos theta divided by theta square. म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे त्याला तो द्यायचा. म्हणजे साइन थिटाच्या खाली काय असायला पाहिजे थिटा असायला पाहिजे म्हणून त्याला थिटा गेला. आणि 1 मायनस कॉस जो आहे त्याची जी टर्म माहिती काय असते 2 sin स्क्वेअर, आणि त्याच्यामुळे त्याला कशाची गरज आहे थिटा स्क्वेअरची म्हणून थिटा स्क्वेअर आपण त्याच्या खाली गेला. नाव याची लिमिट किती असायला पाहिजे 1 2 हा कोइफिशियंट आहे बाहेर निघून जाईल sin स्क्वेअर θ/2 अपॉन थिटा स्क्वेअर. आता हा ऑलरेडी आपण याच्या आधी बघितलेला आहे. नाव हिअर ॲडजस्टमेंट ऑफ अपॉन 2, सो θ/2 आहे म्हणून इथे थिटाला 2 ने डिवाइड करा म्हणून 2 ने मल्टिप्लाय करा. आता याची जी लिमिट आहे याची लिमिट किती असते 1. इथे काय उरलं 1/2 त्याचा होल स्क्वेअर म्हणजे 1/4. 2 ने डिवाइड करून टाका, सो 1/2 इज द आन्सर. तर हा जो 1 मायनस कॉस हे ते एक्सप्रेशन आहे हे बऱ्याचदा एक नंबर ऑफ प्रॉब्लेम्समध्ये 1 मायनस कॉस टर्म असते आणि प्रत्येक वेळेस त्याचा आन्सर त्याच पद्धतीने येते. 2 sin स्क्वेअर जो अँगल असेल त्याचा हाफ अँगल करून टाका, 2 ची ॲडजस्टमेंट करा आणि लास्ट आन्सर लिहा. Now next important question is limit x tends to 0 cos of 5x degree, here degree minus cos of 3x degree divided by x². आता हा जो फॉर्म्युला असतो आपला लिमिट x tends to 0 sin theta upon theta is equal to 1, theta tends to 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक स्ट्रिक्टली वॉर्निंग अशी असते किंवा कन्फर्मेशन असं असतं थीटा ऑलवेज मेजर्ड इन रेडियन. थीटाची जी व्हॅल्यू आहे ही कशात मेजर्ड असायला पाहिजे रेडियन मध्ये असायला पाहिजे. आणि ॲक्च्युली इथे एक्स जो आहे हा कुठल्या युनिटमध्ये दिलेला आहे डिग्रीमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याचं कन्वर्शन कशात करावं लागेल रेडियनमध्ये. सो फर्स्ट यूज फॉर्म्युला cos c minus cos d. आन्सर इज -2 sin c plus d by 2 sin c minus d by 2. So c is equal to 5x degree, d is equal to 3x degree. So 5x degree plus 3x degree that is -2 sin 5 plus 3 8 by 2 that is 4x degree into sin 5 minus 3 that is 2 upon 2 1 that is 1 x degree. So the answer is -2 sin 4x degree sin x degree divided by x square. -2 कोएफिशियंट आहे बाहेर निघेल लिमिटच्या. x स्क्वेअर पैकी एक साइन पहिल्या साइनला जाईल दुसऱ्या साइनला जाईल. त्याच्यानंतर हा जो x डिग्री आहे इथला जो x डिग्री आहे दोन्ही ठिकाणचे जे x डिग्रीज आहेत हे कन्वर्ट होतील चेंज होतील कशामध्ये
रेडियनमध्ये. एक्स डिग्री इज इक्वल टू पाय एक्स अपॉन 180 रेडियन. इथे एक्सच्या ऐवजी येईल पाय एक्स अपॉन 180, इथे एक्सच्या ऐवजी येईल पाय एक्स अपॉन 180. आणि इथं 4 आहे त्याच्याकडे आपण डिवाइड करून टाकू. 4 × 45 म्हणजे 180. सो हिअर 45 पाय एक्स अपॉन 180 रेडियन. आता इथे ॲडजस्टमेंट होईल. आता ॲडजस्टमेंट कशी होईल, एक्सचा कोइफिशियंट आहे पाय बाय 45 म्हणून एक्सला आपण पाय बाय 45 मल्टिप्लाय केलं म्हणून इथे पाय बाय 45 मल्टिप्लाय केलं. इथे एक्सचा कोइफिशियंट आहे पाय बाय 180, खाली फक्त एक्सच आहे आणि म्हणून एक्सला कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180. ज्याची गरज आहे त्याने मल्टिप्लाय करून टाका. आता इथे मल्टिप्लाय करतो म्हणून इथे सुद्धा मल्टिप्लाय करा, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये पाय बाय 180ने मल्टिप्लाय करतो म्हणून न्यूमरेटरला सुद्धा पाय बाय 180ने मल्टिप्लाय करा. इथे डिनॉमिनेटरला पाय बाय 45ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला पाय बाय 45ने मल्टिप्लाय केलं. Now limit of this function is equal to 1. Limit of this function is equal to 1. Pi by 45 as it is, pi by 180 as it is, because these are constant numbers. आता याचा डिनॉमिनेटर आहे 180, याचा डिनॉमिनेटर 45, ते इक्वेलिटी करू. सो 4ने समजा मल्टिप्लाय केलं तर याचा डिनॉमिनेटर 180 होईल, न्यूमरेटरमध्ये 4 पाय येईल. 4 × 2 8, सो -8 पाय अपॉन 180 होल स्क्वेअर. दिस इज द आन्सर. त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायची. Now exercise 7.4 is your homework.